24 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दरम्यान भारत बेकरीजवळ भारतनगर नाशिक येथे आपापसात बेकायदेशीर जमाव जमवून आपापसात लाठ्याकाठ्या व लाथाबुक्क्यांनी मारामारी करून धमकी देऊन परिसरात वाहनांची तोडफोड करून नागरिकांचे घरावर दगडफेक करून दहशत माजवली, जेणेकरून दगडफेकीत जर एखाद्याला मार लागून त्याचा जीव जाऊ शकला असता असे कृत्य केले म्हणून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लागलीच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी सदर घटनास्थळावर जाऊन सदर ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणली व परिसरात शांतता प्रस्थापित केली। तसेच त्याबाबत मुंबई नाका येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोनार, पोलीस अंमलदार समीर शेख, पोलीस अंमलदार इनामदार यांनी काही तासाच्या गुप्त बातमीदार यांच्याकडून सखोल माहिती प्राप्त करून लागलीच तपासाची सूत्रे फिरवली व काही तासांच्या आत वर नमूद गुन्ह्यातील आरोपी अमन खालिद खान वय वर्ष 19, गुलाम रसूल मोहम्मद हसन अन्सारी वय वर्ष 27, गौस मोहम्मद इब्राहिम शेख वय वर्ष 18, साहिल जावेद पठाण वय वर्ष 20, वाजिद अब्दुल वाहिद चौधरी वय वर्ष 21, तौफिक रफीक शेख वय वर्ष 24, रज्जाक हुसेन शेख वय वर्ष 18 यांना ताब्यात घेतले। नहीं सर आज दिनांक 24/2/2024 रोजी रात्री पहाटे 1 वाजता सुमारास गल्ली नंबर 3 भारतनगर येथे एकूण 8 इसम हे हातामध्ये लाट्या काट्या घेऊन 2 गटात मारामारी करीत होते। त्या इसमांनी तिथल्या 2 रिक्षा आणि 1 टेम्पोचे काचा फोडल्या, तिथं नागरिकांच्या घरावर दगडफेक केली आणि तिथे घोषणाबाजी करून धमकावून तिथे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। सदरच्या इसमांना गुन्हे शोध पथकाचे एसआय सोनार आणि टीम यांनी लागलीच ताब्यात घेतले आहे। त्यामध्ये एकूण 7 आरोपी, नाव त्यांचं अजीम अमन खान, गुलाम रसूल अन्सारी, रजा हुसेन शेख, वाजिद उर्फ भैया चौधरी, साहिल जावेद पठाण, तौसिफ रफीक शेख, मोहम्मद गौस शेख आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक असे 8 जणांना आम्ही ताब्यात घेतले। 7 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 64/2024 कलम 308 सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, कलम 143 व इतर राईटची कलमे असे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्यामध्ये 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि याचा पुढील तपास PSI गोडे करत आहे। आरोपींचा आणखी गुन्ह्यात काही सहभाग आहे का, त्यांनी काही गुन्हे केले याबद्दल तपास चालू आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।